सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि मी आता निघाली फिरायला. कुठे ते माहिती नाही, पण मी फिरायला निघाली. सकाळी 12 वाजता उठून दुपारी 2ला जेवून मी म्हटलं आता बसून बसून काय करणार, आज सुट्टीचा दिवस तर असा वाया नाही घालू देणार मी. मग म्हटलं कुठेतरी जाऊया फिरायला. सो मी असं डिसाईड केलं की नंतर ठरवूया कुठे जायचं आहे ते, पण बाहेर तरी पडूया. म्हणून मी असा मस्त मेकअप केला आणि म्हटलं की ठरवूया नंतर काय करायचं आहे ते. सकाळपासून मस्त ऊन पडलेलं आणि मी आता बाहेर पडते ना, मग काहीतरी व्हायलाच पाहिजे. म्हणून आता हे ढग आले आहेत आणि जर पडले तर मी अशीच घराकडे वाटेला लागणार आहेत. सो आपण फायनली BRTमध्ये पोचलेलो आहोत आणि पावसाचं वातावरण हळूहळू खुलतंय हां. आणि बस आलेली आहे आणि मी ह्या रूटने पहिल्यांदा जाते. फर्स्ट टाईम मनपाला जाते ह्या रूटने मी. सो मला माहिती नाही, मी आता मॅप काढला आहे आपली PMPLवाला आणि त्याच्यावर सगळे मॅप्स देतात ते मी बघणार आहे आणि नंतर तसा पुढचा प्रवास करणार आहे. सो स्टे ट्यून. हॅलो कंडक्टर काका. ही काकाने मला तिकीट पण विचारलं नाही. पण मी काढलं आहे पास आणि हा रूट मी आता स्टँडिंगमध्ये बघत 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 जाणार आहे, कारण मला माहीत नाही आहे. आणि हे आपलं मिलिटरी स्टेशन आहे. जिथे जिथे महाराज दिसतात ना किंवा त्यांचे विचार दिसतात ना, तेव्हा मन प्रसन्न होतं. पण जागोजागी त्यांचे पुतळे लावण्यापेक्षा जर मनोमनी त्यांचे विचार असते तर अजून बरं वाटलं असतं. जाने दो. म्हणजे कोणाला काय सांगून फायदा नाही आहे, कारण प्रत्येकाला असं वाटणार की मी अति बोलते वगैरे असं काहीतरी. सो इग्नोर इट. आपण आपलं बघूया.
तर चला आता आपण तिकीट काढूया. जर कोणाला तिकीट माहिती नसेल कसं काढतात ते, तर मी असं करते तसं करू शकता तुम्ही. काय नाही, जास्त काय हार्ड नाही आहे. फक्त आपला जिथे जायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि व्हॉट्सअपला पाहिजे की ह्याला पाहिजे कागदी पाहिजे ते आपण ठरवायचं आहे आणि तसं सिलेक्ट करून काढायचं आहे आणि पे करायचं आहे नंतर. सो मी आता तिकीट काढलेलं आहे. माझी छोटीशी बॅग मी चेकिंगसाठी दिलेली आहे आणि मी पण आता चेक होऊन येणार आहे. जर मी काय चाकू बिकू नेला तर त्यांना टेन्शन येईल ना, म्हणून तसं मी माझ्या नखांचा उपयोग करते. पण ठीक आहे, चेक करू दे. आणि हां, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही स्कॅन करताना तेव्हा पिवळ्या रेषेच्या आतमध्ये राहून तुम्ही स्कॅन केलं पाहिजे. ते बोंबलत असतात बिचारे की पिवळ्या रेषेच्या आतमध्ये राहा, पिवळ्या रेषेच्या असं बाहेर राहा, तरी पण कोण ऐकत नाही आणि आपली शानपत्ता करतात आणि नंतर स्कॅन करायला जातात आणि अर्धा तास तिथेच असतात स्कॅन करत. सो एवढंच सांगायचं होतं. काका माझ्याकडे मी ऐश्वर्या राय असल्यासारखी बघत होते, पण नंतर मी कॅमेरा जेव्हा चालू केला तेव्हा त्यांनी इग्नोर केलं, म्हणजे बघायचं सोडून दिलं. आणि त्या काकांना बघता बघता माझी गाडी पण आली आणि नंतर मी बसली आतमध्ये. सो लेट्स गो फॉर ए शॉपिंग. मी एवढी भित्री आहे ना की मी माहिती असतं मी बरोबर जाते, पण तरी पण मला कन्फर्म नसतं की अरे नक्की मी बरोबर जाते ना, कारण मी 10 वेळा बघत असणार की बरोबर जाते ना ट्रेन, बरोबर जाते ना, मग आता उतरून मी काय करायचं, मग हे करायचं, मग ते करायचं. म्हणजे खूप कन्फ्युजन चालू असतं माझ्या मनात आणि मी खूप भित्री आहे. मी एकट्याने प्रवास मला तर डेंजर वाटतो, पण मी आता हळूहळू धाडस करते मोठं. आणि मी आता ठरवलं आहे की मला एकटीनेच प्रवास करायचा आहे आणि एकटीनेच कुठे जायचं आहे. मला जायचं आहे तिथे मी एकटीच जाणार, कारण काही लोक होते ज्यांच्यावर मी ट्रस्ट करायचे आणि ते आता सध्या नाही आहेत माझ्या लाईफमध्ये. सो मला एकटीनेच सगळं फिरायचं आहे आणि ते मी फिरणार आहे आणि ते पण खूप एन्जॉय करत फिरणार आहे. आणि आता मी काही लोक म्हटले, म्हणजे तुम्ही असा विचार करू नका की माझं BF वगैरे असेल, येडे चाळे नको करू असे, पण BF नाही, पण काही बेस्ट फ्रेंड होते, ते पण फिमेल, बॉयज नाही. ते सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड जे मी त्यांना माझे बेस्ट फ्रेंड समजायचे, ते त्यांच्या बेस्ट फ्रेंडसाठी बेस्ट फ्रेंडला सोडले. आता काय बोलू, ही दुनिया है साहब. बोलू पण नाही शकत, मरू दे, ज्याची त्याची लाईफ आहे त्याची त्याला तसं जगू दे, काय विषय नाही. पण जाने दो. पण मी आता ठरवलं आहे की ज्याची त्याची लाईफ आहे त्याला जगू दे, पण आपली लाईफ आहे ती आपली लाईफ आहे आणि एकच लाईफ आहे, त्याच्यामुळे मस्त एन्जॉय करत जगायची, नो टेन्शन. बरोबरच बोलते ना मी. दुसऱ्यासाठी आपण एवढे एफर्ट्स घेणार आणि त्याला आपली काडीची पण इज्जत नसणार तर उपयोग नाही आहे ना काय. सो जाने दो सबको, हम अपना देख लेंगे और अपना एन्जॉय करेंगे, लाइफ ऐसे ही आगे बढ़ते रहेंगे. जाने दो. पण ही माणसं काही सुधारणार नाही असं मला वाटते. दुसरे बसत आहेत त्यांना पण बसू देत नाही, ते सोडा. पण मला सांगा, चांगल्या झाडावर नेहमी माकडेच कशाला बसतात. आणि हा मला थोडं ना कॅरी मिनाटीसारखा दिसतोय. खरंच दिसत होता यार. ही बघा, मी एकटी एका पायरीवर मस्त अशीच एकटीच आहे प्रूफसाठी. हां, त्याच्यानंतर मी बाहेर पडली तर थोडे पावसाचे थेंब पडत होते माझ्यावर. मी म्हटलं आता येणार माझं काही खरं नाही, आता मला शॉपिंग करायला देतो आहे की नाही काय माहिती,
काय सगळे गुटावून निघतायत इथून. ते जाऊ दे, मला सांगा, मैत्री इम्पॉर्टंट आहे की सेल्फ रिस्पेक्ट? और ये देखो गाइस, मुझे क्या मिला, लबूबू जो अभी फेमस आहे. आणि ते किती 50,000ला काय बाबा, किती रुपयाला भेटतं ते, आणि इकडे भेटत होतं 100 रुपयाला. तरी पण मी घेतलं नाही. कशाला उगाच पैशाची माती करायची ती समजत नाही मला, हे फालतूची गोष्टी घेऊन. मस्तपैकी त्या 100 रुपयात मी काहीतरी खाईन मस्त आणि पोट भरून, आणि माझ्या लक्षात राहील त्याची चव. आणि ह्या पॉईंटला माझं येण्याचं चीज झालं कारण मला भांडणं बघायला भेटली. मस्त धुतलं त्याला, तो नालायक वाटतच होता पोरगा, आणि त्याला चोरी करत होता म्हणून त्याला मस्त वेगळी धुतलं त्यांनी. आणि मी ते बघितलं, आधी रेकॉर्ड केलं, आणि त्याच्यानंतर येण्यासारखी हसत होती. हा स्टॉल बघून ना मला माझ्या लहानपणीची आठवण आली, जेव्हा आम्ही भातुकली खेळायचो, जेव्हा हे फोन वगैरे काहीच नव्हते. आताची मुलं जशी फोन घेऊन मस्त रील्स वगैरे करतायत, PUBG खेळतायत, तेव्हा आम्ही हे खेळायचो, भातुकली. गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी. त्याच्यानंतर थोडीशी घरातल्यांची शॉपिंग केली मी. म्हणून मला लहान पोरांचा राग येतो. कुठे पण फिरत राहतात हात सोडून वगैरे. मम्मीचा कुठेतरी हरवली असती, काय झालं असतं. पण काय पण म्हणा, पण तुळशीबाग ही फक्त मुलींसाठीच हे केले आहे, कारण इथे सगळ्या मुलीच येतात. आणि हे बघा ते बघा, त्यांचं लिपस्टिक, नेल पॉलिश वगैरे सगळं साहित्य त्यांना एकाच ठिकाणी भेटतं. कपडे भेटतात मुलग्यांचं, आपले बिचारी जीन्स पॅन्ट वगैरे काहीतरी भेटत असेल त्यांचं, एवढं नाही लक्ष गेलं. शूज वगैरे भेटत असतील त्यांचे, पण आमचं तर सगळंच भेटतं तिकडे. सो ते त्यांच्यासाठीच, मुलींसाठीच खास करून हे तुळशीबाग हा प्रकार त्यांनी काढलेला आहे, असं मला तरी वाटते. आणि जी मुलं त्या तुळशीबागेत जातात ना, ती फक्त आणि फक्त हिरवळ बघायला जातात, काय खरेदी करायला जात नाही. आणि हा सीन जो मी बघितला आहे ना, हा बघा किती सुंदर वाटतो आहे. मग या सुंदर सीनचे फोटो काढले मस्त मस्त, आणि नंतर मी निघाले घरी जायला. त्यात भाज्या वगैरे होत्या. मग अळूवडीचं सेंटर मला दिसलं. मग ते बघत बघत आणि तोंडाला पाणी सुटत सुटत मी जात होती, बघत बघत सगळं. आणि त्याच्यानंतर हे काही कडधान्य वगैरे पण होती, भाज्या होत्या. म्हणजे ह्या लोकांचं चांगलं आहे, इकडच्या लोकांचं सगळं आपलं जवळ भेटणार. शॉपिंग जवळ, भाजीपाला जवळ, सगळं जवळ. आणि ही एक आधी बसलेली काहीतरी विकत. आणि त्यानंतर पुढे जाऊन मला माझं फेवरेट थिक कॉफी सेंटर भेटलं मला. वाव, मी तर पहिल्यांदाच गेलेली तिकडे आणि बघत होती की टेस्ट वगैरे कशी आहे. ते पण 20 रुपयाला भेटते, म्हणजे टेस्ट काय चांगली असेल माझं एक्सपेक्टेशन नव्हतं असं. पण ठीक आहे म्हटलं, टेस्ट करून बघूया. नंतर कधी आलं तर इकडेच यायचं, परत गोल फिरावं लागलं तरी चालेल, पण इकडे जायचं. त्यांना सांगितलं मला एक कॉफी द्या म्हणून, आणि त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या दादांनी मला दिली लवकर बनवून. तसे ते बनवतच असतात. आणि नंतर एक छोटा फोटो वगैरे काढले आणि पिऊन बघितली. एकदम भारी टेस्ट, म्हणजे मस्त शांत वाटलं मला एकदम. आणि त्यांचं काहीतरी रोहित नाव होतं त्या ह्याचं सेंटरचं. आणि मस्त संपवून मी त्यांच्याकडे ग्लास दिला आणि निघाले. पण एवढी सुंदर कॉफी होती ना, छान होती. म्हणजे 20 रुपयाच्या मानाने खूप सुंदर होती ती कॉफी. आणि मी हा माझा लगेज घेऊन
निघाले. संध्याकाळ झाली आणि मी एकटीच फिरते वासाऱ्यासारखी ही आणि मी पूर्ण फिरून आली मंडळीच्या याच्याकडे, काय मेट्रो स्टेशनकडे. मेट्रोचं तिकीट काढलं आणि हे बघा मी चालली आहे. आणि ह्याच्यात माझं एक पण काही नाही आहे. हां, एक आहे फक्त नेलपेंट मी घेतली आहे. दोन नेलपेंट घेतले आहेत माझे. बाकीचं माझं काय नाही आहे, माझ्या घरच्यांचं आहे. सो मी आपली एकटीच बिचारी क्यूट पोरगी चालली आहे घरी. आणि जरासं इकडे फोटो पण काढले स्टोरी लावायला, म्हणजे मेट्रोचं. आणि भारी वाटतं ना तो सीन. मग काय, नंतर माझी मेट्रो आली. मी मेट्रोत बसली आणि असेच नखरे करत होती. माझे डोळे वगैरे बघत होती. काय करणार, मी एकटीच होती ना, कोण बोलायला पण नाही, काय पण नाही. आणि त्याच्यात तिकडे रेंज पण नसते. सो काय हेच नव्हतं ना, सोर्सच नव्हतं मला टाईमपास करायचा. सो मी माझ्यासोबतच टाईमपास करत होते आणि बघत होते लोक वगैरे. आणि इकडे महारथी सायकल घेऊन आलेला. लोक पण काय भारी विचित्र असतात, काय बोलू पण शकत नाही. आणि जो हा पोरगा आहे ना, की इतका सुंदर दिसत होता. शीशे मी पण एवढा सुंदर दिसतो आणि रिअलमध्ये तर असा माकड दिसत होता एकदम. नंतर मधले शॉट मी घेतले नाही, कारण माझ्या घरच्यांचा कॉल चालू होता. कॉल म्हणजे व्हिडिओ कॉल, महाचर्चा चालू होती आमची अर्धा तास. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ मम्मीचा कॉल चालू होता. त्यातच मी थोडं शूट पण केलं, कारण शूट म्हणजे स्नॅपचॅटला मला शूट करावं लागलं, कारण कॉल चालू होता. सो स्नॅपचॅटला थोडं ब्लर पण होतं, त्याच्यामुळे काय सांगणार आता, रात्र पण होती, पण केलं शूट. मग फायनली मला बस भेटली आणि त्या बसमध्ये मी आणि 4-5 लोक होती त्या साईडला जाणारे. मग मी बसले एकदम आरामात गाणी ऐकत. आणि हे चंद्राला बघत असं वाटलं की जे दूर असतं ना तेच छान वाटतं. म्हणजे जी नाती असो किंवा चंद्र असो, जे दूर आहे तेच सुंदर दिसते. सो बेसिकली डिस्टन्स इज इम्पॉर्टंट. सो तुम्ही ते लक्षात ठेवा आणि ते करा. ते जाऊ दे, ह्या म्हातारे माणसाचे केस केवढे मोठे होते आणि घनदाट होते आणि पिकलेत तरी पण घनदाट होते ते. आणि आमचे केस गळत आहेत, ते पण नॉनस्टॉप. त्यांना काय कारण लागत नाही, कशाला गळायचं उगाच असं. म्हणजे विंचरले तरी गळत आहेत, हात लावला तरी गळत आहेत. काय तर त्यांना म्हणजे टकला होईपर्यंत ते सोडणार नाही वाटतं पाठ आमची अशी गळ्याची. या गाडीवाल्याला कोणी अक्कल दिली नाही वाटतं. मरता बघ कसो, बाजूने नेतोय, एवढी जागा आहे तरी पण इकडून ह्या साईडने नेतोय, मूर्ख. सो फायनली मी घरी पोचलेली आहे आणि माझा मेकअप बघा अजिबात उतरलेला नाही आहे. मी जशी गेलेली तशीच वापस आलेली आहे, फक्त केसांची वाट लागलेली आहे, ते रोजच होतं. माझे रूममेट पण लिंक बघत होते त्या प्रोडक्टची, की मी काय लावलं आहे फेसला जे एवढं स्टेबल राहिलं आहे. मी म्हटलं चार्जिंग लावते आधी मोबाईलला, त्याच्यानंतर सांगते तुम्हाला. अँड सबस्क्राईब मी. सो हा ब्लॉग मी इथेच संपवते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ही